नमस्कार. बिग बॉस मराठीचा राडा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर कालचा दिवस हा मोठा राड्याचा होता आणि अर्थात तो राडा राखीनच केला. कारण की गेले 2-3 दिवस घर खूप शांत होतं. ते राखीला बघवत नव्हतं आणि प्रेक्षकांनाही बघवत नव्हतं. त्यामुळे काहीतरी मोठा राडा करायचा हे ठरवून राखीनं तो केला आणि तो यशस्वी झाला. फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतं, याच्यामध्ये घरात शिजवलेल्या अन्नाचं नुकसान झालं. या राड्याकडे आपण येऊया, पण कालच्या भागाची सुरुवात झाली नॉमिनेशन टास्कमुळे, जो काल पेंडिंग होता. आणि मग या नॉमिनेशन टास्कमध्ये सागर राकेशला नॉमिनेट करतो. त्याच्यावरून राकेश थोडासा चिडतो, पण सागर कुठेतरी विशालचं ऐकून राकेशला नॉमिनेट करतो. ते सगळ्यांनाच खटकतं. त्याच्यावरून बरीच बाचाबाची होते, वादविवाद होतो. यावेळी विशालचं कशा पद्धतीनं सागर ऐकतो यावर सगळेच बोलतात. त्यावेळी सागर विशालची बाजू अगदी सफाईदारपणे मांडतो की विशाल कसा बरोबर आहे, तू कशा पद्धतीनं प्रत्येक वेळी टास्क रद्द करतो असं तो राकेशला ऐकवतो. यावेळी राकेश सागरला एकच वाक्य ऐकवतो, मी विशालशी बोलतोय, तुला मध्ये पडायचं काही कारण नाही, तू त्याची बाजू मांडू नकोस, आमच्या दोघांचं आम्ही बघून घेऊ. आणि तिथे सागरला गप्प बसावं लागतं. खरं तर सागर दादाला आता कळायला हवं की आपण दुसऱ्यांच्या मुद्द्यात बोलण्याच्या ऐवजी स्वतःचा मुद्दा क्रिएट करायला हवा, जो आता 10 आठवड्यांनंतरही होत नाहीये. तर दुसरीकडे विशाल आणि राकेश या दोघांनी काल लिमिट क्रॉस केली. मुद्दा अगदी छोटा होता नॉमिनेशनचा, की सुरुवातीला विशाल आणि राकेशमध्ये डील झालं होतं की एकमेकांना नॉमिनेट करायचं नाही, पण काही कारणामुळे प्रभू नॉमिनेट होऊ नये म्हणून राकेश विशालला नॉमिनेट करतो आणि मग पुढे सागर दादा राकेशला नॉमिनेट करतो. पण या सगळ्यामध्ये दोघांचाही विश्वासाला कुठेतरी तडा जातो. विशाल म्हणतो की तू विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाहीये, तू शब्दापासून मागे फिरलास. आणि त्याच्यावरून दोघांमध्ये प्रचंड वाद होतो, इतका की दोघे एकमेकांना घाणघाण शिव्या देतात, आया बहिणीवरून शिव्या देतात. खरं तर कालचा जो तो काही भाग होता त्याच्यामध्ये शब्द कमी आणि शिव्या जास्त ऐकू येत होत्या. दर काही शब्दानंतर बीप 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 असं ऐकू येत होतं. खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे की भांडणांचा सूर किती खालच्या थराला जातोय आणि एकमेकांना इतक्या घाणघाण शिव्या देण्यापर्यंत आता स्पर्धकांची मजल गेली आहे. त्यामुळे विशाल आणि राकेश दोघांचंही या प्रकरणात चुकलेलं आहे. अगदी मुद्दा भांडणाचा होता, वादाचा होता, तो बसून सॉर्ट करता आला असता, कारण की दोघेही तसे खूप समंजस खेळाडू आहेत, जे आपण डे 1 पासून बघतोय की दोघे खूप शांततेने आणि छानपणे खेळतायत. काल दोघांचाही संयम सुटला. विशालनं राकेशला अपशब्द आधी वापरला आणि मग शब्दातून शब्द वाढत गेला आणि अत्यंत घाणेरड्या लेवलवरती शिवीगाळ सुरू झाला. त्यानंतर येते संकेतची वेळ. संकेत कॅप्टन असल्याने शेवटचं नॉमिनेशन बिग बॉस संकेतच्या हातात देतात आणि त्याला सांगतात, आता तू ठरव कुणा एका व्यक्तीला नॉमिनेट करायचं. संकेत अत्यंत हुशारीनं दीपालीला नॉमिनेट करतो, पण दीपालीला ते कुठेतरी सहन होत नाही, कारण की तिला असं वाटतं की त्याने देखील विशालचं ऐकूनच आपल्याला नॉमिनेट केलंय. पण संकेतचा गेम फेअर असतो, त्याला कुठली दुश्मनी काढायची नसते, त्याला दीपाली वीक वाटते म्हणून तो दीपालीला नॉमिनेट करतो. पण यावेळी राखी कुठेतरी दीपाली नॉमिनेट होण्यासाठी प्रयत्न करत असते. राखी कुठेतरी सगळ्यांना सांगत असते की दीपालीला नॉमिनेट करा, दीपालीला नॉमिनेट करा, आणि ते दीपालीला खटकतं. त्याच्यावरून ती थोडीशी नाराज होते. ती बोलते की राखीसाठी मी सगळं काही केलं, प्रेम दया माया सगळं केलं, तिने सांगेल ते केलं, तिच्यासाठी जेवण बनवलं, तिच्यासाठी तिला हवी ती गोष्ट तिच्या हातात दिली, आणि इतकं करून जर राखी माझ्यासाठी उभी राहत नसेल, माझ्या विरोधात उभी राहत असेल, तर त्याचा काय उपयोग झाला. ही गोष्ट दीपालीला कुठेतरी खटकते, ती वाईट वाटून घेते, रडते. आणि मग हे सगळं राखी बघते आणि अर्थात राखी येते, ती तिच्या जवळ जाते, तिला मनवण्याचा प्रयत्न करते, दीपू दीपू करत तिच्या मागे फिरते. खूप एक वेगळाच सीन काल घरात होता. एकीकडे दीपाली ताई रुसली होती आणि राखी तिच्या मागे मागे करत होती. दीपाली म्हटली की मला तुझी फ्रेंडशिप देखील नकोय, पण राखी म्हटली की मला तुझी फ्रेंडशिप हवी आहे, मी तुझ्या मागे मागे फिरणार, तुला दीपू दीपू करत तुझ्या जवळ येणार. पण तीच राखी काल कुठेतरी टोळीसोबत जाऊन बसलेली दिसली. टोळीमध्ये ती दीपालीविषयी बोलत होती की दीपाली कशी नाटकी आहे, सगळ्यांना आई आई करत जवळ घेते, तिचा खेळ तर काही नाहीये, फक्त तिला रडायचं असतं, चांगलं दिसायचं असतं, राकेशच्या मागे फिरायचं असतं, त्यामुळे ती सगळ्यांना गुंडाळते, गंडवते, अशा पद्धतीचे राखीचे स्टेटमेंट आहेत. मला ती खूप डोक्यात जाते. अशा पद्धतीने राखी टोळीमध्ये जाऊन बोलते आणि कुठेतरी काटा टीम कशी वाईट आहे, मला काटामध्ये राहण्यात काही इंटरेस्ट नाहीये, मी त्यांना सांगितलंय की मी परत काटामध्ये येणार नाही, हे देखील सगळं काल राखी टोळीमध्ये जाऊन बोलते. अर्थात तो राखीचा खेळ आहे. ती कधी टोळीत जाऊन बसते, कधी काटात जाऊन बसते आणि अचूक ठिकाणी अचूक वेळी ठिणगी टाकते आणि भडका उडवते. काल सागर दादाचं आणखीन एक स्टेटमेंट खटकलं. ते म्हणजे सागर म्हणाला की प्रभू किती दिवस कडेवरती बसून पुढे जाणार आहे, प्रभूला स्वतःचा खेळ नाहीये, हे सगळे काटा टीम मिळून त्याला पुढे नेत आहेत. अगदी मान्य,
प्रभूला स्वतःचा खेळ नाहीये, पण किमान तो बोलतोय, किमान तो एंटरटेनमेंट करतोय. भले राखीच्या मागे जाऊन असू दे, भले तन्वीच्या मागे जाऊन असू दे, पण प्रभू दिसतोय. सागर दादा दुर्दैवाने दिसत नाहीये. तो कुठेतरी टोळीमध्ये गुरफटलाय. अगदी घरात चालणाऱ्या इतर मुद्द्यांमध्ये तो कुठेतरी थोडा इन्व्हॉल्व होतो, कुठेतरी स्वतःचं एखादं मत व्यक्त करतो आणि मागे हटतो. त्याच्या पलीकडे तो सागर दादा दिसत नाहीये. पण त्याने आता इतरांविषयी बोलण्यापेक्षा स्वतःचा खेळ दाखवण्याची गरज आहे, कारण की शेवटचे 5 आठवडे उरलेले आहेत. त्यामुळे सागरदादाविषयी कुणी बायस नाहीये, सागरदादाविषयी कुणाला काही अडचण नाहीये. पण सागरदादा घराघरात पोहोचलेला चेहरा आहे. त्याला खेळण्यासारखं खूप आहे, करण्यासारखं खूप आहे. तो प्रेक्षकांच्या मनात आधीपासून आहे. त्याला फक्त ती जागा पुन्हा एकदा निर्माण करायची आहे. त्याला काहीतरी वेगळं करून दाखवायचंय, स्वतःला सिद्ध करायचंय आणि ती वेळ आता आली आहे. कारण घरात राहायचं असेल, टिकायचं असेल तर सागरदादाला शेवटचे 5 आठवडे स्वतःचा खेळ दाखवावाच लागेल. हा झाला खेळाचा पहिला भाग. आता खेळाचा दुसरा भाग सुरू होतो, ज्याच्यामध्ये राखी सावंतची एंट्री होते. भाऊच्या धक्क्यावरती राखीचे कान टोचल्यामुळे गेले 2 दिवस राखी शांत होती, पण ती शांतता तिलाही सहन होत नव्हती, प्रेक्षकांनाही नाही आणि घरच्यांनाही नाही. त्यामुळे राखी काल तिच्या मूडमध्ये आली आणि तिने राडा करायला सुरुवात केली. झालं असं की रेवा भांडी घासत असते तेव्हा ती म्हणते की खूप भांडी आहेत, कालपासून मी फक्त भांडी घासते, आज काही मी ही भांडी घासणार नाही. कुणी जर मला मदत केली तर मी घासेन, अन्यथा मी या भांड्याला हात लावणार नाही. तेव्हा राखी म्हणते ही तुझी भांडी तुला घासावीच लागतील, मी सुद्धा एवढ्या माणसांचं जेवण बनवते, तेव्हा मी कधी तक्रार करत नाही, त्यामुळे तूही करू नकोस, भांडी घास. पण रेवा ऐकत नाही. याच वेळी राकेश तिच्या मदतीला येतो. राकेश बोलतो ठीक आहे, तू एकटी करू नकोस, शेवटी घर स्वच्छ राहणं महत्वाचं आहे, मी तुला मदत करतो. आणि राकेश तिच्यासोबत भांडी घासायला उभं राहतो. हे कुठेतरी राखीला खटकतं. अर्थात राखी आणि राकेश हा लव्ह अँगल जो तिच्या मनात आहे तो काही जात नाहीये. अगदी रितेश भाऊंनी सुद्धा तिला समज दिली आहे, पण तो काही ती सोडायला तयार नाहीये आणि त्याच्यावरून राखीचा खटका उडतो. ती रेवाला टार्गेट करायला चालू करते, राकेशच्या विरोधात बोलायला चालू करते की कसा राकेश लगेच भांडी घासायला आला, इतर वेळी तर ह्याची कंबर दुखत असते, ह्याचे पाय दुखत असतात, ह्याला टास्क खेळायचा नसतो, हा सकाळी सकाळी आजारी पडलेला असतो, ह्याला ताकद नसते, हा आजारी असतो. आणि बरोबर रेवा जेव्हा भांडी घासायला जाते तेव्हा याला ताकद येते, आता कसं काही हा भांडी घासायला तयार झाला, इतर वेळी ह्याची ताकद कुठे जाते. अशा पद्धतीनं राखी राकेशविषयी बोलते, त्याच्याविषयीचा राग व्यक्त करते, कारण तिला कुठेही आवडलेलं नसतं की राकेशने रेवासाठी भांडी घासायला जावं. तो राग राखीच्या मनात असतानाच दुसरीकडे राकेश आणि दीपाली पुन्हा एकदा नटून मॅचिंग करून राखीच्या समोर येतात, जेव्हा राखी जेवण बनवत असते. ती गोष्ट देखील राखीला खूप खटकते, कारण दीपाली आणि राकेश काल खरंच खूप गोड दिसत असतात आणि ते खूप चांगले मित्र आहेत. काल योगायोगाने ते दोघेही मॅचिंग कपडे घालतात आणि एकत्र एंट्री घेतात. हे कुठेतरी राखीला खटकतं. ती जेवण बनवत असताना त्यांनी एंट्री का घेतली याच्यावरून राखी तमाशा करते. तितक्यात होतं असं की दीपालीताई रेवाला चहा करायला सांगते आणि ती राकेश सोबत जाऊन बोलत बसते. तेव्हाच राखी याचा मुद्दा करायचा ठरवते आणि रेवाला सांगते की मी जेवण करत असताना इथे चहा बनवायचा नाही. तेव्हा रेवा म्हणते की मी बाजूला उभी राहून बाजूच्या शेगडीवर चहा बनवते, ज्याचा तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये, मग तू का मुद्दा क्रिएट करते. पण राखी म्हणते की नाही, मी जेवण बनवत असताना मला कुणीही कुठलाही पदार्थ तिथे बनवलेला आवडत नाही, तू चहा बनवायचा नाही, आत्ताच्या आत्ता इथून हा टोप उचल, नाही तर मी तमाशा करेन. पण रेवा काही ऐकत नाही. तितक्या दीपालीताईची एंट्री होते. दीपालीताई तिला समजवते की अगं मी बाजूच्या गॅसवरती चहा बनवते, तुला काय अडचण आहे, जर आम्हाला चहा प्यायचा आहे तो पिऊ दे, तुला काय अडचण आहे. पण राखी काही ऐकत नाही. शेवटी राखी कुणाच्याही न कळत त्या चहामध्ये वांग्याचा कालवण, वांग्याचा रस्सा टाकते आणि तो चहा बिघडवून टाकते. रेवाच्या आणि दीपालीच्या ही गोष्ट लक्षात येताच ते लोक तो चहा फेकून देतात आणि तिथेच वाद वाढतो की तू चहामध्ये अशा पद्धतीनं रस्सा टाकून तो चहा वाया घालवायला नव्हता पाहिजे, कारण की अन्नाचं नुकसान होतं. पण राखी बोलते की नाही, मी हे सगळं करणार, कारण की तुम्ही माझ्यामध्ये आलाय, तुम्ही मला ट्रिगर करताय, तुम्ही मला आव्हान देताय की मी काय करू शकते. तेव्हा दीपाली तिला समजवते की असं नाहीये, तू जर असं केलं तर उद्या मी सुद्धा चहा त्या कालवणात टाकू शकते, त्या वांग्याच्या भाजीत टाकू शकते, त्यामुळे तू सुद्धा थोडं शांततेत घे, आम्हाला आमचा चहा करू दे, तू तुझं जेवण बनव. पण राखी काही ऐकत नाही. दीपालीच्या अंगावरती किंचाळते, ओरडते, रेवाच्या अंगावर धावून जाते. हे सगळं समजवायला सागर येतो, तेव्हा ती सागरला अक्षरशः शिव्या देते, मुडद्या तू काय आहेस, तुझा खेळ काही कळत नाही, तुला खेळ समजत नाही, तू काय खेळतोस आणि तू मला समजवायला आलास वगैरे, सगळे झुंडमध्ये माझ्यावरती तुटून पडायला आले. अशा पद्धतीनं राखी कांगावा करते, गोंधळ घालते, किंचाळते आणि रागाच्या भरात राखी टोप भरून वांग्याची भाजी डस्टबिनमध्ये कचऱ्याच्या कुंडीत फेकून देते. घरातल्या सगळ्या सदस्यांना ही खूप लागतं. अर्थात राखीची कृती अत्यंत निषेधार्थ आहे, कारण अर्थात राखीची कृती खूप निषेध नोंदवण्यासारखी आहे, कारण की काही झालं तरी अन्नाचा अपमान अपव्यय होता कामा नये. तो तिनं केला. राखीनं सगळं जेवण कचऱ्यात टाकून दिलं, जे सगळ्यांनाच खटकलं आणि मग ती रडत जाऊन बसली, ज्याला काहीच अर्थ नव्हता. एवढं होऊन सुद्धा ती सागरच्या अंगावर धावून गेली. सागरच्या अंगावरती धावून जाणं म्हणजे जवळजवळ ती त्याला मारायला उठली होती.
होती. सागरचाही संयम सुटला, सागरही तिच्या अंगावर धावून गेला. दोघंही आवरता आवरत नव्हते. शेवटी विशालनं अक्षरशः तिला उचलून बाजूला नेलं आणि मग राखीचा पुन्हा एकदा ड्रामा सुरू झाला की कशा पद्धतीने मला ट्रिगर केलं गेलं, मी तुमच्यासाठी जेवण बनवते, मग तिथे यायची काय गरज होती. खरं तर राखीच्या या बोलण्याला काही अर्थ नाही, कारण की तो तिचा ड्रामा आहे. पण तिनं काल तो केला, रडली, विशाल जवळ जाऊन मन व्यक्त केलं, सगळ्यांना जाऊन सांगितलं की कशा पद्धतीने हे लोक मला उकसवतात, माझ्यासमोर मुद्दामून दीपाली आणि राकेश कशा पद्धतीने मॅचिंग करून आले, ते मला खटकलं आणि म्हणून मी हे केलं, अशी राखी कबुली देते. राकेश कशा पद्धतीने रेवासोबत भांडी घासायला जातो आणि हे लोक मला जळवतात, म्हणून मी हे सगळं केलं आणि असंच करत राहणार जर मला त्रास झाला तर, असं राखी म्हणते. पण राखीच्या या सगळ्या कृतीचा घरच्यांना मनस्ताप होतो, सगळं घर डिस्टर्ब होतं, कारण जेवण वाया जातं. यावेळेस राखी घरातल्या सगळ्यांना सुनावते की तुम्ही सगळे मला बोलताय खरं, पण तुमच्या कुणाकडे कुठलाच मुद्दा नाहीये, म्हणून प्रत्येक वेळी तुम्ही माझ्या मुद्द्यात तोंड घालायला येता. प्रत्येक वेळी जेव्हा मी राडा करते तेव्हा सगळे तुम्ही दिसता, तेव्हा तुम्हाला बोलायला तोंड येतं. तुम्ही स्वतःचा राडा क्रिएट करा, तुम्ही स्वतःचे मुद्दे बनवा. आणि कुठेतरी हे खरं सुद्धा आहे, प्रत्येक वेळी राखी काहीतरी कांड करते आणि मग घरातले सगळे बोलायला येतात, चिडायला येतात, भांडायला येतात. स्वतःचा कॅलिबर कुणाकडेच नाहीये, स्वतःची बुद्धी कुणाकडे नाहीये, हे राखीने काल सगळ्यांना जाणीव करून दिली. पण राखीचा ड्रामा तिथे संपला नाही. राखीने हा ड्रामा कंटिन्यू केला. त्याच्यानंतर राखी रुसून काय बसली, मग राकेश तिला मनवायला गेला तरी तिनं ऐकलं नाही. मग ती प्रत्येकाकडे जाऊन सांगत होती की राकेश कसा वाईट आहे, त्याला माझ्या प्रेमाच्या भावना कळत नाही, तो रेवाला कसा चिटकायला जातो, रेवा कशी सगळ्या घरभर स्कर्ट घालून फिरत असते, पण माझ्यासारखी संस्कारी मुलगी त्याला नको आहे, वगैरे वगैरे. असं राखी काल दिवसभर राकेशच्या मागे हात धुवून लागते. पण याच्या सगळ्यात एक खटकणारी गोष्ट आहे, म्हणजे कुठेतरी राकेशला सुद्धा याचा त्रास होतोय, कारण त्याच्या मनात अशी कुठली भावना नाहीये. राखी हे सगळं गेमसाठी करते ते देखील त्याला माहितीये. कुठेतरी राखीचा एकटेपणा, राखीचा एकाकीपणा सुद्धा त्याला माहितीये. ती त्याची मैत्रीण आहे हे सुद्धा त्याने स्वीकारलेलं आहे. पण कुठेतरी राखीला होणारा त्रासही त्याला बघवत नाहीये आणि स्वतःला होणारा त्रासही त्याला सहन होत नाहीये. अशी राकेशची कोंडी झाली आहे. काल शेवटी विशाल त्याला म्हणतो की तू यावरती उत्तर दे, नाहीतर राकेश तुला खूप त्रास होईल, राखी तुला सळो की पळो करून सोडेल, त्यामुळे वेळीच तुला बोललं पाहिजे, आणि जर तू नाही बोलला तर मात्र तुझं जगणं राखी नको नको करेल. असं सगळेच काल राकेशला समजवतात. तन्वी देखील त्याला बोलते की तू जे काही आहे ते क्लिअर बोल. रादर राकेश आधी बोललाय हे सगळं, पण राखी काही ऐकायला तयार नाहीये. राखीच्या डोक्यावरून राकेशचं भूत काही उतरत नाहीये. तिला राकेश हवाय, राकेशच्या जवळ गेलेलं कुणी आवडत नाहीये. अगदी काल रेवाने राकेशला कुंकू लावलं ते सुद्धा राखीला सहन झालं नाही. त्याच्यावरून राखीने खूप मोठा राडा घातला. ती नको नको ते राकेशला बोलली, तू तिच्या जवळच का गेला, तिच्याकडनंच का कुंकू लावून घेतलं, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये, तुझी मैत्री मला नकोय. आणि असे सगळे मुद्दे घेऊन काल राखीने बिग बॉसचं घर डोक्यावर घेतलं. नव्हे तर तिनं काल घरात थैथयाट केला. शेवटी राखी काल बिग बॉसला म्हणते, बिग बॉस राकेशचं हे जे काही चाललंय ते मला बघवत नाहीये, तो मला जळवण्यासाठी या सगळ्या मुलींना जवळ करतो, हे मला बघवत नाही. बिग बॉस प्लीज मला घराच्या बाहेर काढा, मला इथे राहायचं नाहीये, माझे पेशन्स संपत चाललेत, नाहीतर मी काहीतरी मोठा राडा घालेन वगैरे, असं राखी म्हणते. खरं तर राखी हे फक्त बोलते, ती घराच्या बाहेर काही जाणार नाही. कारण राखी जर घराच्या बाहेर गेली तर आपलं मनोरंजन कसं होणार, कारण आपल्या मनोरंजनाची बिग बॉसला देखील काळजी आणि राखीला देखील काळजी आहे, म्हणूनच ती असा राडा करत असते. पण याचा कुठेतरी घरच्यांनाही त्रास होतो. काल राखीचा राडा अगदी योग्य होता, मनोरंजन करणारा होता, पण घरातलं जेवण वाया जाता कामा नये. कारण की त्या जेवणासाठी घरातले सगळे सदस्य मेहनत करतात, जीव तोडून खेळतात, रेशन मिळवतात, आणि तेच रेशन जेव्हा असं वाया जातं, शिजवलेलं अन्न ताटात येण्याच्या ऐवजी जेव्हा कचऱ्यात जातं, तेव्हा निश्चितच सगळ्यांना वाईट वाटतं. विशाल देखील याविषयी काल नाराजी व्यक्त करतो की राखीचा राडा हा आपल्या सगळ्यांना माहिती की ती काय करू शकते, फक्त जेवण तिनं टाकायला नव्हतं पाहिजे. अर्थात ही बाब सगळ्यांनाच खटकली आहे, पण कुठेतरी राखीनं राडा केला म्हणून काल घरात मजा आली. राखी काहीतरी बोलली म्हणून मुद्दा क्रिएट झाला, सगळे बोलायला आले. कुठेतरी गप्प बसलेला सागर एवढ्या दिवसातनं भांडताना दिसला, बोलताना दिसला, तावातावानं काहीतरी करताना दिसला, जो करत नव्हता. तिच्या भांडणाचा एक नकारात्मक मुद्दा असला तरी अनेक सकारात्मक मुद्दे आहे. राखीमुळे घर जागा होतं, राखीमुळे प्रत्येकाला चेव येतो, राखीमुळे सगळे खेळायला लागतात, हे कुठेतरी मान्य करायला हवं. त्यामुळे गेले 2 दिवस शांत असलेलं घर राखीमुळे पुन्हा एकदा जागं झालं असं म्हणायला हरकत नाहीये. पण कुठेतरी राखीच भांडतीये, राखीच बोलते, हे सुद्धा दुर्दैव आहे. याच नोटवरती थांबूया. आणि तुम्हाला एक प्रश्न आहे, तुम्हाला घरात कुणाचा खेळ खटकतोय हे नक्की सांगा, कारण आता आपण 10व्या आठवड्यात आहोत. या आठवड्यात विशाल, संस्कृती, सागर, रेवा, प्रभू, राकेश आणि दीपाली असे 7 सदस्य नॉमिनेट झालेले आहेत. त्यामुळे या आठवड्यात तुम्हाला काय वाटतं, कोण घराबाहेर जाईल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत इथेच थांबूया. पाहत रहा बिग बॉस मराठीचा राडा, फक्त राजश्री मराठी शोबजवर. धन्यवाद.